हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्हिडिओ मी मराठीत करणार आहे कारण की मी मराठी आहे आणि हे चॅनल मी ओपन केलं होतं हिंदीमध्ये आणि एक पण व्हिडिओ चॅनलवर मराठीमध्ये नाहीये. सो वाय नॉट? असं वाटलं की मराठी मुलींना पण थोडी गरज आहे मेकअप नॉलेजची किंवा मेकअपचं इन्फॉर्मेशनची. तो हा व्हिडिओ मी मराठीत करणार आहे आणि या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की ड्राय स्किनवाल्या ज्या गर्लीज आहेत त्यांच्यासाठी मी 5 फाउंडेशन रेकमेंड करणार आहे. एकदम भारीवाले जे ग्लोई ड्यूई असा लुक देतात, हायड्रेटेड पण ठेवतात स्किनला आणि सगळे फाउंडेशन 1000च्या अंडर आहेत. सगळे तुम्हाला बाय करायची ऑफकोर्स गरज नाही. एखादं यातलं जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकताय. आणि हे आहेत ते 5 फाउंडेशन्स. याचं मी तुम्हाला माझी शेड कुठली आहे तुम्हाला अप्लाय करून पण दाखवणार आहे. थोडे प्रोज कॉन्स मी सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर जर आवडत असेल किंवा इंटरेस्ट असेल ह्या टॉपिकमध्ये स्पेशली, तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे तुम्ही. आणि हे जे सगळे प्रोडक्ट मी प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे तो तिथून तुम्ही चेक करू शकतात. शेड्स वगैरेचं डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल. आणि अजून काय राहिलं, अजून येस, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून असा मराठी व्हिडिओ पाहिजे आहेत या चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी कधी पण कोणती व्हिडिओ अपलोड केली तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि येस, कॉमेंट करा मस्त मस्त. आणि हा एक मी थोडा शॉर्ट व्हिडिओ शूट केलाय, तो पण मराठीमध्येच केलाय. हा मेकअप लुकचा हा फक्त 5 प्रोडक्ट यूज करून मी केलाय. तर तो पण तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता शॉर्ट व्हिडिओ. आणि इंस्टाग्रामवर पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाय, रील टाकली आहे बेसिकली. ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता मला असं वाटते की जास्त बडबड न करता आपण व्हिडिओमध्ये चलावं. आणि आय होप आवाज येतोय चांगला, कारण की 1 सेकंड, हां चालू आहे माईक, तर आवाज येतोय असं मी कन्सिडर करते. आणि सुरू करू आपण आपल्या सगळ्यात पहिल्या फाउंडेशन कडून. तर इथे आहेत हे सगळे 5 फाउंडेशन्स माझे. ड्राय स्किन साठीचे हे खूप बेस्ट 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 फाउंडेशन आहे, कारण की हे फाउंडेशन कव्हरेजला तर चांगले आहे. आणि ड्राय स्किन कसं असतं, खूप रुक्ष आणि असं एकदम डल स्किन असते, तर त्यांना आपल्याला एकदम ड्युईनेस पाहिजे असतो. तर माझी स्किन सीझनल असते. आता सध्या ऑक्टोबर हीट आहे आणि थोडं आता असं कोरडी हवा असते, तर माझी स्किन एकदम ड्राय झालेली आहे आणि मला ते असं हायड्रेशन, ग्लोई ड्यूई असं पाहिजे असतं. काही जण असतात ज्यांना की मॅट फिनिश आवडते, पण मॅटवाले वेगळे फाउंडेशन आहे. हे स्पेशली ड्यूई आणि ग्लोई फिनिश असतात त्यांच्यासाठी आहे. तर एक एक मी सांगते. सगळ्यात पहिले माझ्याकडे जे आहे लॅक्मे व्हायटमिन सी सुपर ग्लो, हे एक फाउंडेशन आहे. हे सिरम फाउंडेशन आहे आणि याच्यामध्ये माझा शेड आहे नॅचरल न्यूट्रल मीडियम, सॉरी नॉट नॅचरल, न्यूट्रल मीडियम ही शेड आहे. आणि हे एक सिरम फाउंडेशन आहे, त्यामुळे जर तुम्ही कधी हे यूज केलं असेल तर तुम्हाला याचं टेक्स्चर जरा असं दिसेल. तर जे दिसायला थोडं ग्रोस दिसतं, पण वन्स यू ब्लेंड इट ते प्रॉपर असं फेसवर बसतं पण. आणि याचं एक मीडियम कव्हरेज आहे. असं खूप सारे जर डार्क स्पॉट्स असतील तुमच्या फेसवर तर ते एवढे कव्हर नाही करणार, थोडेफार कव्हर करेल. तर असं आहे. तर बिफोर युजिंग हे फाउंडेशन तुम्हाला शेक करायला लागेल, कारण की याचे जे सगळे कंटेंट आहे ते मस्तपैकी असं मिक्स होतील आणि मग ते चांगला फॉर्म्युला ऍक्टिव्हेट होईल. तर असं आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता असं मस्त एक यु नो तो ग्लो असा देतोय छानपैकी. तर हे फेसवर पण खूप भारी दिसतं अप्लाय केल्यावर. तर आधी थोडासा मेकअप आहे माझ्या फेसवर, तो मी रिमूव्ह करते. तर ह्या ज्या वेट वाईप्स आहेत ना, ह्या ऍक्च्युली माझ्या बाळाच्या वेट वाईप्स आहेत या. पण एवढा अमेझिंग मेकअप काढतात ना या, जेव्हापासून ह्या मी यूज करायला लागली आहे ना, मला इतकं कन्व्हिनियंट वाटतं हे. आणि शुभम थोडा इथे उद्योग करतोय काहीतरी, तर थोडा आवाज पण येईल तुम्हाला. आणि बाळ आता झोपलंय, त्यामुळे फटाफट हा व्हिडिओ करायचा आहे. लिपस्टिक आणि आईजचं मी तसंच राहू देते, कारण तिथे आपण फाउंडेशन नाही अप्लाय करणार आहे. हां, जसं मी सांगितलं याचं टेक्स्चर सिरम बेस असल्यामुळे थोडं असं आहे. एकदा की तुम्ही ब्लेंड करायला घेतलं, हां, तर आता आय गेस तुम्हाला प्रॉपर एक आयडिया आली असेल, कारण की माझ्या फेसवर थोडं इथे ब्युटी स्पॉट्स वगैरे आहेत. तसं फार काही पिगमेंटेशन नाहीये, पण एवढं असं सगळं कव्हर नाही करत आहे. एकदम नॉर्मल कव्हरेज आहे. तर हे फाउंडेशन ना मला असं वाटतं की तुम्ही रोज ऑफिस वगैरे जात असाल तर थोडं प्रेझेंटेबल तिथे पाहिजे असते स्किन, फेस, तर तेव्हासाठी यूज करू शकतात. या फिर अगर तुम्हाला डेली मेकअप करायला आवडतो एकदम मिनिमलचा, त्या केसमध्ये हे तुम्ही वापरू शकता. एकदम असं छान टिंटेड ग्लो असा देतो. तुम्ही कंपॅरिझन बघू शकता साईड बाय साईड. इथे थोडंसं माझं स्किन दिसतंय कसं ओरिजिनल आहे आणि इथे थोडंसं
तो ग्लो ऍड झालाय फेसवर. तर हे काम हे असं कव्हरेज देईल हे वाला फाउंडेशन. आणि हे ड्राय स्किनसाठी बेस्ट वाटतं मला, कारण एकदम हेल्दीसा असा ग्लो येतो. आणि हे होतं माझं फर्स्ट रेकमेंडेशन. हा, आणि प्राइस सांगायला विसरली मी, तर एक्झॅक्ट तर नाही आठवते, पण मी थोडासा रेंज सांगते की हे 300च्या आसपास येतं. 300-400. पण नायकावर जेव्हा सेल असतो ना, तेव्हा जर तुम्ही घेतलं ना, तर खूप मस्त मस्त डील्स भेटतात. तर हे 300च्या अराउंड तुम्हाला भेटून जाईल एकदम मस्त. ओके, तर सेकंड फाउंडेशन जे मला आवडतं ड्राय स्किनसाठी इज मेबलिन सुपर स्टे. हे वालं फाउंडेशन हे ल्युमी मॅट फाउंडेशन आहे, म्हणून हे ऑइलीला पण जातं आणि ड्राय स्किनला पण जातं. ल्युमिनस प्लस मॅट असं आहे, त्यामुळे हे सेमी सॅटिन फिनिश आहे याची, असं तुम्ही म्हणू शकता. याच्यात माझा शेड आहे 228 आणि हे माझा खूप फेवरेट आहे. याचा कव्हरेज थोडासा चांगला आहे अजून. मी याचा शेड तुम्हाला दाखवते. लॅक्मेवाले होतं त्याचं शेड, त्याचं कव्हरेज अजून कमी होतं, पण ह्याचं आहे बऱ्यापैकी चांगलं. आणि हे थोडं रनी आहे, तुम्ही जर बघू शकता हे खाली असं जात होतं, त्यामुळे असं आहे हे फाउंडेशन. आणि खूप लाईट वेट आहे. तसं वेडिंग्स वगैरे, बर्थडे पार्टी, काही पण तुम्हाला जर काही फंक्शनल मेकअप हवा असेल तर हे वाला फाउंडेशन बेस्ट आहे. आणि याचा कव्हरेज पण तुम्ही बिल्ड करू शकतात हळूहळू. हा, आता इथे तुम्हाला एकदम एक्झॅक्टली कळलं असेल की मी काय बोलतीये, कारण याचा कव्हरेज तुम्ही इथेच बघू शकताय. एकदम भारी असा कव्हरेज मिळालाय. आणि हे जे फाउंडेशन आहे ना, हे तुम्ही जर सकाळी अप्लाय केलं ना, तर मस्तपैकी 8-9-10 तास आरामात राहतं एकदम. एकदा पावडरने याला लॉक वगैरे केलं ना, मस्त असं सी एकदम असं इव्हन टोन स्किनचा याने लुक दिलाय. प्लस थोडीशी शाईन आहे, खूप जास्त ड्यूई नाही आहे, बट स्टील ड्राय स्किनसाठी मला हे बेस्ट वाटतं. यू कॅन सी हिअर. तर असं आहे हे, म्हणून मला हे वाला फाउंडेशन खूप आवडतं. आणि तुम्हाला जर अजून कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अजून अप्लाय करू शकता. थोडं स्किन प्रेप वगैरे प्रॉपर करायचं, म्हणजे ते पॅची किंवा केकी दिसत नाही आणि एकदम मस्त असा तुम्हाला एक ग्लो भेटतो भारी. तर याचं पण रेंज आहे की 700 काहीतरी आहे, पण सेल वगैरे मध्ये घ्यायचं मस्तपैकी 500-550ला मिळतं. उगाच जास्त पैसे कशाला खर्च करायचे. तर हे माझं सेकंड वाला रेकमेंडेशन होतं. ओके, माझं थर्ड फेवरेट फाउंडेशन आहे हे के ब्युटीचं. आय नो हे 1200 रुपयाचं फाउंडेशन आहे, पण हे मी 960 रुपयाला समथिंग घेतलं आहे एका सेलमध्ये. आणि यामध्ये माझा शेड आहे 125Y मीडियम. थोडा मला शेड गडबड वाटते जरा, पण ठीक आहे, तरी एकदा ब्लेंड झालं, कारण सगळे फाउंडेशन ना ऑक्सिडाइज होतात, त्यामुळे एक शेड थोडा लाईटर असला तरी इट्स ओके, जास्त काही फरक नाही पडत त्याच्याने. आणि हे असं मस्त बॉटल आहे, हा मोनोग्राम एम्बॉस केलाय, खूप भारी याची पॅकेजिंग आहे, मला खूप आवडते. आणि याचा पण शेड मी तुम्हाला दाखवते. असा शेड आहे आणि हे थोडं क्रीम बेस फाउंडेशन आहे, यू कॅन सी. तर असं आहे, हे जास्त रनी वगैरे नाहीये, पण याचं कव्हरेज ना लो टू मीडियम आहे. म्हणजे खूप प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल तर तुम्हाला थोडं बिल्ड करायला लागेल ते. पण याची फिनिश एवढी जबरदस्त ना, एवढी ड्यूई आणि एवढी ग्लोई आहे. मी हाफ फेसवर एवढ्यासाठी यूज लावून दाखवते, कारण की कंपॅरिझन करता येईल. आणि शुभम तिकडे एक्सरसाइज करतो, त्याचे हात दिसत आहेत म्हणून. हा, तर हिअर यू कॅन सी, खूप भारी असा मस्त एक हेल्दी ग्लो आहे या फाउंडेशनचा पण. तर हे सगळेच भारी आहे, असं नाही की हे खराब आहे ते मस्त आहे, किंवा हे जास्त छान आहे ते खराब आहे. सगळे भारी आहे. पण तुम्ही एक चूज करू शकता तुमच्यासाठी आणि तुम्ही ते घेऊ शकतात. आता मला खूप आवडतो मेकअप आणि मी सगळे मेकअपचे व्हिडिओ बनवते, म्हणून माझ्याकडे खूप सारे आहे. तर तुम्ही एखादा चूज करू शकतात. आणि हा पण एकदम असा भारी ग्लोई फेस दिसतो याच्यामध्ये पण, त्यामुळे हे पण मला खूप आवडतं हे फाउंडेशन. ओके, फोर्थ फाउंडेशन जे आहे ड्यूई स्किनसाठी आहे बाय शुगर, एस ऑफ फेस ड्यूई फाउंडेशन. तर हे मला एका कोलॅबरेशनसाठी भेटलं होतं Amazonच्या, त्यामुळे मी हे पहिल्यांदा ट्राय केलं. हे जुनं फाउंडेशन आहे, न्यू लॉन्च वगैरे नाहीये, पण हे मी आधी कधीच ट्राय केलं नव्हतं. आणि याच्यामध्ये माझा शेड मी घेतलाय 35 फ्रॅपे, हा वाला. आणि याची बॉटल एकदम मस्त फ्रॉस्टेड बॉटल आहे, छान आहे याची पॅकेजिंग, मला खूप आवडते. आणि याची पण प्राइस 700 समथिंग आहे, पण सेलमध्ये मी जसं सांगितलं की सेलमध्ये घ्यायचं, कारण की फार कमी याच्यामध्ये मिळतं, डील्समध्ये मिळतं. आणि हे थोडं थिक फाउंडेशन आहे. तर मी आता हे काढलंय, थोडी ड्राय पडली आहे माझी स्किन, थोडं मी मॉइश्चरायझर लावते. हे पण थोडंसं थिक फाउंडेशन आहे. आणि हा शेड थोडासा मला डार्क वाटतो माझ्यासाठी, आणि थोडा येल्लो अंडरटोन आहे, कारण माझी स्किन न्यूट्रल अंडरटोन मध्ये येते. आणि हे थोडंसं येल्लोइश आहे. पण थोडं ऑनलाईन शेड चूज करताना गडबड होतेच, असं माझ्याकडनं पण खूपदा झालंय. खूपदा काय, हे काय समोरच आहे, हे आत्ता परत झालंय, पण आधी पण खूप वेळेस झालंय.
याचं कव्हरेज छान आहे, पण मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज आहे. तुम्ही बघू शकता आता एकदम डिफरन्स दिसतोय फेसमध्ये. प्लस मस्तपैकी ग्लोई आणि हायड्रेटिंग फाउंडेशन आहे हे पण, तर खूप भारी दिसणार आहे. एकदम फ्लॉलेस असं. यावर ब्लश, हायलायटर वगैरे असं लावलं की अजून खूप सुंदर दिसतं ते. तर हे होतं माझं 4th फाउंडेशन. अच्छा, लास्ट जे आहे माझ्याकडे ते आहे लॉरियलचं इन्फॅलिएबल 24 hour टिंटेड सीरम फाउंडेशन. तर हे ऍक्च्युली स्किन टिंट आहे आणि एवढं अमेझिंग आहे, एवढं अमेझिंग आहे. काहीतरी 950 or 930 रुपीजचं आहे. याच्यामध्ये माझा शेड आहे 4 to 5 मीडियम. ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शेड खूप लिमिटेड रेंजसाठी आहे, तर एकदम डार्क स्किन टोन किंवा एकदम फेअरसाठी जास्त शेड्स नाहीये. पण हा माझ्यासाठी एकदम चांगला मॅच आहे. आणि एकदम जर निरखून जवळून जर बघितलं ना, याच्यामध्ये ते छोटे छोटे शिमर पार्टिकल्स आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे हे ग्लोई असं एक फिनिश देतात. पण ते पार्टिकल्स आपल्याला दिसून नाही येत, ते असं फील नाही होत फेसवर. पण एकदम भारी स्किन टिंट आहे हे, एकदम म्हणजे एकदम भारी. मीडियम याचं कव्हरेज आहे आणि असं एक ड्रॉपर पॅकेजिंग आहे. थोडं मेस्सी पॅकेजिंग आहे, कारण की हे असं सगळं इकडे लागतं वगैरे, तर तसं आहे. पण जर तुम्ही कधी यूज केलं असेल ना, एकदम एक नंबर फाउंडेशन आहे हे. सो कव्हरेज याचा फार नाही आहे, पण मस्त आहे तरी पण. थोडं मी जास्त घेतलंय, एवढं नाही लागत. आणि हे तुम्ही ना फिंगर्सनी पण ब्लेंड करू शकतात, कारण की हे खूप थिन याची कन्सिस्टन्सी आहे, थोडं वॉटरी आहे. त्यामुळे ब्रश पाहिजे किंवा ब्लेंडर पाहिजे असं नाहीये. तर तुम्ही फिंगर्सने पण याला ब्लेंड करू शकता आणि एकदम मस्त फिनिश दिसते. तरी पण एवढं भारी वाटतंय ना आता मला हे अप्लाय केल्यानंतर. तर हे तुम्हाला मी सांगितला शेड माझा याच्यातला, प्राइस पण सांगितली आणि एकदम मस्त आहे फाउंडेशन असं एकदम छान. याचे कॉन्स पण सांगितले की थोडं शेड रेंज कमी आहे याची. तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्ही थोडं अनशुअर आहात शेड्स बद्दल, तर तुम्ही मेबिलिनचे फिटमी, याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहेत, खूप म्हणजे खूप सारे शेड्स आहेत. तर तुम्हाला तुमचा मॅच याच्यामध्ये नक्की मिळू शकतो. या तर के ब्युटी मध्ये पण भेटेल, पण हे थोडं 1200 रुपयाचं आहे आणि हे 600-700चं आहे. तर थोडंसं म्हणजे सेल वगैरेवर प्राइस कंपॅरिझन करून तुम्ही घेऊ शकता. पण या दोघांमध्ये शेड रेंज खूप भारी आहे, एकदम मस्त शेड्स आहे. तुम्हाला तुमचा शेड मॅच नक्की मिळेल. आणि बजेट जर 300-400च्या अराउंड आहे, तर हे वाला घेऊ शकता. हे पण एकदम बेस्ट फाउंडेशन आहे. थोडं स्किन टिंट टाईपच आहे, पण यांनी याला फाउंडेशन नाव दिलं आहे, किंवा रादर टिंटच आहे. स्किन परफेक्टिंग टिंट आहे ही. हे जसं सांगितलं की मी आत्ताच यूज करायला स्टार्ट केले आहे, तर हे पण मला खूप आवडलं. पण याचं शेड वगैरे एवढं मला आयडिया नाही आहे. तर हे बाकी 4 जे आहेत ते मी सांगू शकते की एकदम भारी आहेत असे. तर येस, तुम्हाला कुठलं आवडलं याच्यातलं फाउंडेशन मला ते कॉमेंट्समध्ये सांगा. आणि असा मराठीमध्ये व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का, हे पण मला सांगा. मी अजून बनवेल खूप सारे व्हिडिओज, कारण माझ्याकडे मला मेकअप व्हिडिओज बनवायला, मेकअप करायला स्वतःवर मला खूप 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 आवडतं. मी डेली बेसिसवर थोडा का होईना, काही ना काही लिपस्टिक म्हणा, काजळ नाही, काही ना काही मी मेकअप करते. मला खूप आवडतं की जे प्रॅक्टिकल, नॅचरल, मिनिमल मेकअप लुक्स असतात एव्हरीडे सारखे, मला खूप आवडतात ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा ह्या व्हिडिओला. अजून काय असतं, बेल आयकन प्रेस करा की मी कधी कधी पण व्हिडिओ अपलोड केली तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि मी असंच तुम्हाला भेटेल एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय बाय.